देख रहे हैं तुलजापुरनामा न्यूज। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पवनचक्क्या उभारण्याचं काम चालू आहे। तर आज एक विषय माझ्या कानावर असा आला की मी 2 दिवसापासून त्या ह्याच्यात होतो, तर मला माहिती मिळाली तुळजापूर तालुक्यामध्ये 2 कंपन्या काम करतात पवनचक्कीचं। त्यासाठी त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टर नेमलाय। त्या कॉन्ट्रॅक्टरचं नाव अजून माझ्या माहितीचं आलं नाही, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरवर सध्या 2 गुन्हे दाखल झालेले। शेतकऱ्याला मारहाण केली म्हणून 2-307 गुन्हे दाखल झाले आणि अशी माहिती मला मिळाली बाबा त्या माणसाला हाजरी चालू आहे तुळजापूर पोलीस स्टेशनला दर शनिवारी काय तर त्यांनी एक महाप्रताप केलाय। परवा ज्यावेळेस ते हाजरीला आले त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत एक पिस्टलधारी बॉडीगार्ड आणि स्वतःजवळ त्या माणसाजवळ वैयक्तिक पिस्टल आहे आणि ते हाजरीसाठी तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये आले होते। त्यांच्या गाडीचा फोटो व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ सगळा आपल्याकडे उपलब्ध होईल, तो तुम्हाला मी लवकरच देणार आहे। तर विषय काय माझा त्यांच्या पिस्तूलला किंवा त्यांच्या बॉडीगार्डला माझा विरोध नाही। ते काम करण्यासाठी करतायत तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पवनचक्की उभारण्यासाठी ते कॉन्ट्रॅक्टर काम करते। तर मग हे पिस्तूल रिव्हॉल्वर आणि बॉडीगार्ड रिव्हॉल्वर कशासाठी घेतलाय त्यांनी? शेतकऱ्याला दमदाटी करण्यासाठी घेतलाय का? त्यांच्यावर गुन्हे कशासाठी दाखल झाले? शेतकऱ्याला मारहाण केली, धमकी दिली, त्यांना पैसे दिले नाहीत म्हणून गुन्हे दाखल झाले। तर असं असताना ही शेतकऱ्याला रिव्हॉल्वर घेऊन धमकी देण्यासाठी रिव्हॉल्वर मिळाले का? त्यांना त्यांच्या लायसन्सची चौकशी झाली पाहिजे। त्यांना बॉडीगार्ड जे दिलाय ते कोणी शासनाने दिलाय का? जर शासनाने दिला असेल तर कशाच्या धर्तीवर दिलाय त्याची चौकशी झाली पाहिजे। यासाठी आज मी तुम्हाला सगळ्याला बोलवले आणि ती सगळी माहिती घेऊन मी माननीय मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये आणि ते रिव्हॉल्वर कसे मिळाले त्यांना लायसन्स त्याची चौकशी करणार आहे। आणि माझी पवनचक्कीच्या दोन्ही कंपन्याला विनंती आहे की त्यांचं वेंडर जे आहे त्यांचं वेंडर कोड तुम्ही रद्द करून त्यांचे कामं सगळे ताबडतोब आता थांबवले पाहिजे। आता सध्या त्यांचं काम मला वाटतं निलंगा तालुक्यात चालू आहे, तुळजापूर तालुक्यात चालू आहे, औसा तालुक्यात चालू आहे आणि उस्मानाबाद तालुक्यात सध्या त्यांना काम मिळालेलं आहे। तर माझं रिन्यू कंपनी असेल JSW कंपनी असेल दोन्ही कंपन्याला हात जोडून विनंती आहे की त्यांचं काम त्यांनी रद्द केले पाहिजे। ते जर कामाला आले तर आमच्या शेतकऱ्यावर बर्डन येतं, दडपण येतं आणि ती धाकदपट दाखवून शेतकऱ्याच्या जमिनी कवडीमोल भावामध्ये विकत घेऊन कंपनीकडून वारेमाप पैसे घेऊन एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या 50 लाखाची गाडी घेऊन तो कॉन्ट्रॅक्टर फिरतो। कुठून आला एवढा पैसा त्यांच्याकडे? आणि त्याच्याकडे रिव्हॉल्वर म्हणजे 4-5 लाखाचं रिव्हॉल्वर असेल त्यांनी लायसन कुठून काढलं तेवढे पैसे देऊन? आणि कशासाठी घेतलं? त्याचा उद्योग काय? शेतकऱ्याला धमकी देणं? आमचे शेतकरी आतंकवादी आहेत का? त्या शेतकरी आमचा नक्षली आहे? अहो गोरगरीब शेतकरी जगला तर भारत देश चालणारा भारत कृषीप्रधान देश आहे। त्या शेतकऱ्याला जर असं दाब दकटशा करून त्यांच्या जमिनी घ्यायला लागले तर कसं होणार आहे? याच्यावर तुम्ही सगळ्या पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे। मी तर आता सगळे कागदपत्र घेऊन पुरावे घेऊन मी मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे, त्यांचं लायसन रद्द करावं, ते बॉडीगार्ड कोण आहे त्याची कारवाई होऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। तू पोलीस स्टेशनला कसं आला हाजरीच्या वेळेस आणि तो रिव्हॉल्वर घेऊन कसा आला? आणि जर 2 गुन्हे दाखल आहेत तर त्यावेळेस रिव्हॉल्वर का जमा केली नाही त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा कोर्टाला? ह्याचं बी उत्तर मला पोलीस स्टेशनने दिलं पाहिजे। कोर्टाकडनं बी आता मी मागणी करणार आहे सगळ्या गोष्टी। तर असा एक विषय आहे। आणि दुसरा विषय एक आहे की टावर जे चाललेत, मी टावरच्या संदर्भात आता ही 6वी पत्रकार परिषद आहे माझी। आता त्या शेतकऱ्यांनी जी 6 टावर आहेत चिवरी उमरग्यामधले त्या शेतकऱ्यांनी एक अर्ज दिलाय। आता तो अर्ज आहे का ते पाटील आपल्याकडे? दाखवा, ह्यांना दाखवायला। तर त्यांनी अर्ज असा दिलाय की बाबा आमच्या शेतात जे टावर झाले त्याचे आम्हाला पैसे मिळाले नाहीत, आम्ही संमती दिली नाही, आम्हाला तिथं टावर नको आहे, टावर काढून घेऊन जावा, तुमचे पैसे तुम्ही वापस घेऊन जावा, नसेल तर आम्हाला सुप्रीम कोर्टात जजमेंट प्रमाणे पैसे द्या, असं ते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आणि त्या शेतकऱ्यांना सध्या तिथं विहीर खांदायचे, कुणाला बोर घ्यायचे, कुणाला शेततळ करायचे आणि कुणाला कुक्कुटपालन करायचं। तसा त्यांनी अर्ज काल तहसीलदार साहेबाला दिलाय की आम्हाला विहीर घ्यायची आहे, आम्हाला बोर घ्यायचंय, त्यांची जमीन थोडी आहे, अल्पभूधारक आहेत, त्यांची जर जमीन गेली तर त्यांची भविष्याची पिढी बर्बाद होणार आहे। त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिथं आणि मग तशी परवानगी त्यांनी पवनचक्कीवाल्यांनी द्यावी, त्यांना तिथं टावरच्या शेजारी त्यांना बोर घ्यायला परवानगी द्यावी, विहीर खांदायला परवानगी द्यावी किंवा शेततळ करायला परवानगी द्यावी किंवा कुक्कुटपालन करायला परवानगी द्यावी अशी त्या शेतकऱ्यांनी अर्ज दिला तहसीलदारला। तो एक विषय, असे 2 विषय आहेत, सगळ्यात गंभीर विषय आहेत दोन्ही। तर माझी हात जोडून विनंती आहे सरकारला बी, आमचंच सरकार आहे, तुम्ही म्हणताल तुमचं सरकार आहे तुम्ही कसं, परंतु काही लोक त्याच्यामध्ये घोटाळे करून काहीतरी मिसगाईड करून करत आहेत। तर माझी एकच विनंती आहे बाबा प्रशासनाने कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर मी आज नाव त्याचं डिक्लेअर करेन 2 दिवसांमध्ये, नाव त्याचा फोटो व्हिडिओ सगळं डिक्लेअर करेन। पण आज जी माझ्याकडे माहिती आली तेवढी एवढी तुम्हाला देत आहे। 2 दिवसांनी मी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेईन त्याचं नाव फोटो आणि व्हिडिओ त्याचा जाहीर करणार मी तुमच्यापाशी आणि ती सगळे दप्तर मी घेऊन मुख्यमंत्र्याकडे जाणार आहे आणि त्याच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माझी राहणार आहे।